रघुनाथ दादा, बच्चू कडू म्हणतायत की आम्ही या उच्चाधिकार मंत्री गटाशी बोलायला चर्चा करण्यासाठी तयार आहोत. तुम्ही तयार आहात का? हो, सगळेजण तयार आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी वेळ द्यावी, वेळ काढूपणा करू नये. मंत्री गटाने सुद्धा ताबडतोब वेळ द्या, आम्ही भेटायला तयार आहोत. परंतु याच्यात चर्चा करण्यासारखं काही नाही आहे. आता मी एका पिंपरी गावामध्ये आमच्या आंदोलनात असलेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली की जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही देऊ शकत नाही कर्जमाफी, आणि त्यानंतर त्याने आत्महत्या केलेली आहे. 1.5 एकर त्याची द्राक्ष बाग आहे. म्हणजे आज असे काही भिकारी शेतकरी नाही आहेत, परंतु या 50 हजाराच्या कर्जासाठी ताबडतोबीने काही निर्णय घ्या ना तुम्ही. किती माणसं मेल्यावर निर्णय घेणार आहेत? तर त्याच्यासाठी आम्ही आता सुद्धा यायला तयार आहे, उद्या बघायला तयार आहे. त्याच्यासाठी काही मुहूर्त बघायचं काय काम आहे? वेळ काढूपणा करू नका. हा, बोला बोला. हा, वेळ काढूपणा करण्यात काही अर्थ नाही आहे. गेले आता किती 3 महिन्यापासून चाललं. 3 एप्रिलला पहिला ठराव झाला आम्ही संपावर जाण्याचा. 1 तारखेपासून आठवडा गेला, संप झाला, महाराष्ट्र बंद झाला, रेल्वे रोखण्यावर आलो. तरी तुम्ही काही बोलतच नाही. आणि बोलायला आम्ही तयार आहोत म्हणायचं, एकदा मुख्यमंत्र्यांनी म्हणायचं, एकदा मंत्री गटाने म्हणायचं. ठीक आहे, तुम्हाला काय जे निर्णय घ्यायचे ते पटकन घ्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. रघुनाथ दादा, या आधी जे कोर कमिटी गेली होती, मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली, 70% मागण्या मान्य केल्यात असं देखील समोर आलं, आणि त्यानंतर संप स्थगित झाला, पुन्हा सुरू झाला. यानंतर आता या सुकाणू समितीची आणि तुमच्या सगळ्यांची भूमिका काय असणार आहे चर्चेदरम्यान? हे पहा, जे काही पहिली चर्चा झाली ते मुख्यमंत्र्यांनी रात्री 12 वाजता चर्चा सुरू केली आणि पहाटे 4 वाजता निर्णय दिला. हे काही चर्चेची पद्धत नाही आहे. म्हणजे अशा पद्धतीनं 4-2 नवखे कार्यकर्ते कोणतरी उचलून आणायचे आणि त्यांच्याबरोबर चर्चा करायची, 70% मागण्या मान्य केल्या. त्यात हातात काय मिळालं आमच्या? त्या ज्या मागण्या मान्य केल्या त्या ऑक्टोबरमध्ये कर्जमाफीचा विषय होणार आहे. त्याच्यानंतर जे काही व्यापाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहेत म्हणे. कशासाठी? तर किमान मूल्य जर दिलं नाही, MSPच्या मिनिमम सपोर्ट प्राइसच्या खाली जर खरेदी झाली तर व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल. अरे बाबा, हे व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करायला व्यापारी खरेदीलाच नाही आल्यावर कसला गुन्हा दाखल करणार तुम्ही? त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमची स्वतःची कातडी बसवण्याचा धंदा सुरू केलाय, हात वर करताय, तुम्हाला याच्यातनं बाहेर पडता येणार नाही. एक मिनिमम सपोर्ट प्राइसच्या खाली बाजार आले तर तुम्हालाच खरेदी करावी लागेल आणि सरकारलाच करावी लागेल. ते आधारभूत किमतीने करावी लागेल आणि जितकं माल असेल तितका घ्यावा लागेल. ही कायद्यातली तरतूद आहे. त्याच्यातनं पळवाट काढण्यासाठी जर तुम्ही व्यापाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल करू म्हणून तडजोड करता, ते नवखे लोक. निश्चित रघुनाथ दादा, आणि तुम्ही हे मुद्दे चर्चेत मांडाल आणि काहीतरी ठोस भूमिका सरकारकडून देखील समोर येईल अशी अपेक्षा करूयात. रघुनाथ दादा पाटील, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आपली भूमिका ABP माझाकडे मांडलीत आणि प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू देखील आपल्यासोबत होते. तुमचेही आभार.